सत्य अंतर्मनाचा वेध घेणारे न्यूज चॅनल स्टार सिटी वन। राज्यातील आणि देशातील राजकीय घडामोडी पाहण्यासाठी आणि इतरही बातम्या पाहण्यासाठी सबस्क्राइब करा स्टार सिटी वन। विधानसभेला मराठ्यांचा एक वेगळा पक्ष म्हणून स्थापन होईल का? नाही, त्याच्याबद्दल आम्ही विचार नाही केला। परंतु जर नाही दिलं तर मात्र विधानसभेची तयारी आम्ही 1 महिन्यापासून सुरू केली, हेही सांगायला काय हरकत नाही। 1 महिन्यापासून सगळ्या मतदारसंघात मराठ्यांच्या पोरांनी तयारी सुरू केली। दलित बांधवांच्या पण केली, मुस्लिम बांधवांच्या पण केली, लिंगायत बांधवांच्यांनी पण केली। आम्ही तयारी करायला लागलो। नाविलाज आमचा जर धोका दिला बरं, जर यांनी सगळ्या सोयऱ्याची अंमलबजावणी आणि मराठा आणि कुणबी एकच याची जर अंमलबजावणी कायद्याची केली तर राजकारणात आम्ही जाणार नाही। मी आज नाही म्हणते, 7-8 महिन्यापासून म्हणते राजकारण आपला मार्ग नाही, पण नाही दिलं तर नाविलाज आम्हाला देणारं बनावं लागतं। त्यांना जे वेगळं आरक्षण दिले त्याचा अजून काही झालेलं अंमलबजावणी वगैरे काय होताना दिसत नाही, होणारच नाही, ते टिकणारच नाही। कारण इंदिरा साहनीचं जजमेंट सांगताय की ते 50% वरती जातात, पण काही आमदार बरळतात। कालपासून बघितलं मी जरा, इकडे बी काही भाषण ठोकायला लागले, 10% दिले। तुला माहिती आहे किती हाल चालले पोरांचे, नोकर भरतीत पोरांना उपयोग नाहीये। मी बरंच 15 दिवस सांगून सरकारला 15 दिवस भरती वाढवली। सारथीचे पोर आत्ताही बोंबलतात की जे एमपीएससी करतात त्यांना आणखी न्याय नाहीये, कारण त्यांचं 8 महिन्याचे 11 महिने करायचा GR सरकारनं काढलेला असताना त्यांना न्याय नाही। आता ह्या नोकर भरतीत एकालाही त्याचा उपयोग होत नाही। कशाला सांगता 10% दिले? उगा बाता मारायला लागले तिकडे बसून ते।